पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली। त्यानंतर आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा होतीये। याविषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। नाशिकचा भामटा अशोक खरात याची पाद्यपूजा करणे आणि त्याच्या विश्वासात समावेश असणं यामुळे रुपाली चाकणकर या अडचणीत सापडले आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांची गच्छंती झाली तर आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्याची मागणी त्यांच्याच पक्षातील महिला नेत्या करत आहेत। याविषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यापूर्वी कानावर हात ठेवले होते। योग्य वेळी याविषयी आपण मत करू, आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे अशी त्यांची उद्विग्नता दिसून आली। आता या विषयावर त्यांनी मत जाहीर केले। रुपाली चाकणकर यांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षाबाबत राजीनाम्याबाबत सुनील तटकरे यांनी एका ओळीत उत्तर दिलं। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केले। आज उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी बैठक बोलावली आहे। या बैठकीपूर्वीच मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या। पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या, त्यामुळे बारामतीमधील पोटनिवडणुकीसह रुपाली चाकणकर यांच्याविषयी सुद्धा या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। काल विधान परिषदेत साताऱ्यातील घटनेवर सविस्तर चर्चा झाली। मुख्यमंत्री निवेदन सभागृहात बोलतील। मकरंद आबा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री आहेत। सातारा पोलीस अधीक्षक आणि पोलीस यांनी निवडणुकीच्या दिवशी जे केलं ते सर्व चॅनलवर पाहिलं। जे घडलं ते चुकीचंच आहे। आम्ही एनडीएमध्ये सगळे आहोत। एका जिल्हा परिषदेत स्थानिक पातळीवर घडलेली घटना योग्य नाही। दोन नेत्यांची बैठक झाली असेल तर त्यांचा अधिकृत तपशील समोर नाही। जोपर्यंत त्या दोघांचा तपशील समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणं योग्य नाही। कुणी कुणाला इशारा दिला हा महत्त्वाचा भाग नाही। काही वेळा भांड्याला भांडं लागत असतं, अशी प्रतिक्रिया खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे।